हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल खमंग वायडी रेसिपीज। चला, आज आपण छोलेची भाजी करणार आहोत। त्यासाठी हे छोले भिजत ठेवले होते। आता आपण हे छोले उकळवण्यासाठी म्हणजे शिजवण्यासाठी ह्या कुकरमध्ये लावायचे। 3 ते 4 शिट्ट्या होतोपर्यंत आपण ठेवायचे। नंतरनी कुकरचा गॅस बंद करायचा। कुकर लावलेला आहे। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटण्याची तयारी करू। इथं मी वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। तर पहिलं तर कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि जिरं पण टाकते मी माझ्या म्हणजे वाटणामध्ये। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण टाकू शकता। तर आपण वाटण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर। कांदा आपण ह्याच्यामध्ये फ्राय करायचा आहे। फ्राय का करायचा तर वास येऊ नये भाजीला किंवा कांद्याचा वास येऊ नये म्हणून फ्राय करून घ्यायचा आहे आपण कांदा। सो गाईज, मी आता हे कांदा भाजून घेतलेला आहे। रेडिशपणा म्हणजे ब्राउनिशपणा येईल तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे। आणि हे सगळं आता कांदा, टोमॅटो, लसूण, आलं वगैरे ह्याच्यामध्ये टाकायचं मिक्स। तर तेल तापल्याच्या नंतर हा जो मसाला आपण मगाशी बारीक करून घेतलेला कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीरीचा तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तर यात आपण मसाला टाकलेला आहे तो थोडा असा परतून घ्यायचा। थोडंसं तेल सुटत तोपर्यंत असा परतून घ्यायचा। असा परतून घेतल्याच्या नंतर जे आपण छोले कुकरमध्ये थोडेसे असे उकडून घेतले होते ना, ते छोले ह्याच्यामध्ये टाकायचे। आणि एकजीव होईपर्यंत फ्राय करायचे। एकजीव होईपर्यंत असे फ्राय करायचे। हे असे फ्राय करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण शिजवून घेतलेले होते छोले, थोडेसे असे मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। हे मी आपण वाटण केलं होतं ते मिक्सरचं भांडं, त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं आणि तेच ॲड केलं म्हणजे थोडीशी हे होईल असं ॲड हे करायचं। अजून तुम्हाला जसं हवं आहे ग्रेव्ही किंवा म्हणजे कसं हवं, पाणी जास्त हवं की कमी हवं तसं तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये। ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले होते छोले, पण थोडे पण असं मिक्स मसाला त्यात मिक्स होण्यासाठी थोडंसं ॲड करायचं आहे पाणी उकळून येण्यासाठी। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे शिजून थोडीशी ग्रेव्ही म्हणजे लफतफ टाईप असतं ना तशा टाईप म्हणजे होऊन जाईल। त्यामुळे थोडंसं पाणी अजून ॲड केलेलं आहे मी। तर गाईज, ही आपली आता भाजी रेडी झालेली आहे। ह्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूया। अशी कोथिंबीरीने गार्निश करून टाकू आपण। कशी वाटली गाईस मला भाजी?